सर जर पाहायला गेलं तर रामदास कदम आणि कीर्तिभाऊंचा जो वाद आहे तो शिगेला गेलेला आपल्याला पाहायला मिळतोय। गद्दारावरून आता एकमेकांवरती पक्षांतर्गत टीका होते। सर्वप्रथम आपल्या सगळ्यांना आणि आपल्या मार्फत महाराष्ट्राच्या जनतेला मी दिवाळीच्या शुभेच्छा देतो। सगळीकडे फटाके वाजतायत, त्याच्यात हे फटाके वाजतात असं आपण समजा। याच्यावर रामबाण उपाय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री काढतील याच्यावर माझा विश्वास आहे, कारण शेवटी दोन्ही आमच्या पक्षाचे नेते आहेत, त्यांच्यावर मी बोलणं योग्य नाही। परंतु दिवाळीच्या फटाक्यामध्ये हे देखील फटाके सुरू झालेले आहेत असं दोघांच्याही मुलाखतीत मी बघितले। त्याच्यामुळं त्यांना सांगणं, त्यांच्याशी चर्चा करणं एवढा मी मोठा नाही। मुख्यमंत्री स्वतः लक्ष घालतील आणि मुख्यमंत्री महोदय दोन्ही नेत्यांची चर्चा करतील। ज्येष्ठ नेत्यांचा अशा पद्धतीनं वाद फाळून येणं तोही इलेक्शन निवडणुकांच्या तोंडावरती हा पक्षाला पक्षाची मोठी अंतर्गत नाराजी असं नाही वाटतं? मला असं वाटतं की दोन म्हणजे गजानन कीर्तिकर साहेब असतील किंवा रामदास भाई असतील यांच्या दोघांमधला तात्विक वाद किंवा विचारांचा वाद याच्यामध्ये असू शकतो। याच्यामध्ये काही पक्षामध्ये काही फार मोठं बदल घडतील किंवा पक्षामध्ये नाराजी आहे अशातला भाग नाही। कार गराज नेटवर्क ग्रेट, क्लेम कवर ग्रेट, प्राइस वेट वाह प्राइस भी ग्रेट। टाटा AIG कार इंश्योरेंस, ट्रस्टेड नाम, फॅन्टॅस्टिक नाम। म्हणूनच मी सांगितलं दोन्ही सिनियर लीडर आहेत आणि त्याच्याबद्दल स्पष्ट भूमिका मुख्यमंत्री महोदय घेतील आणि त्यांच्याशी चर्चा करतील। अजित गटाचं असं म्हणणं आहे ते नाराज आहेत, कारण की शिंदे गटाला सगळ्यात जास्त निधी दिला जातोय, त्यामुळे अर्थमंत्री आणि अजित पवार आहेत, पण शिंदे गटाला जास्त कोण म्हणालं? ते नाराज असल्याच्या चर्चा आहेत, त्यामुळे चर्चा नाही त्यातलं कोण म्हणालं? चर्चा आता शेवटी सुप्रियाताई ह्या अजितदादांच्या बरोबर मला असं वाटतं की राजकीय प्रवाहामध्ये नाही आहेत। त्याच्यामुळं अजितदादांच्या गटामध्ये कोण नाराज आहे किंवा अजितदादांसोबतचं कोण नाराज आहे अशातला भाग नाही। हा एक दिवाळीच्या निमित्तानं केलेला एक फार मोठा फार्स आहे आणि दिवाळीत सगळेच मनोरंजन करतात, तसं ह्याने देखील मनोरंजन केलं की अजितदादांबरोबरचे आमदार नाराज आहेत। म्हणून मी आपल्याला विचारलं, राग मानू नका, कोण आमदार नाराज आहेत? त्यामुळे कोणी आमदार नाराज असण्याचं काही कारण नाही आणि असतील तर त्यांची नाराजी एकनाथ शिंदेसाहेब, देवेंद्रजी आणि अजितदादा दूर करतात। रोहितदादा असं म्हणत आहेत की दोन्ही पक्षाचे बंडखोर आमदार जे आहेत ते भाजपत जाणार असं रोहित पवार यांचं म्हणणं आहे, काय बोललं? दिवाळीच्या निमित्तानं नवीन भविष्यवाणी आहे, कारण काही लोकांनी 31 तारीख दिली, 31 डिसेंबर दिली, काही लोकांनी 25 तारीख दिली, काही लोकांनी अन्य काही तारीख दिल्या आहेत, त्याच्यामध्ये हे देखील सामील झालेले आहेत। त्यांना पण माझ्या दिवाळीच्या शुभेच्छा आणि त्यांच्या वक्तव्याला देखील शुभेच्छा। सर, नोकर भरतीला आता मराठा आरक्षण मार्गी लागते, राज्य सरकारने 75,000 पदांची भरती करते। मला असं वाटतं की योग्य तो मार्ग याच्यातनं निघेल। मराठा आरक्षणासाठी ज्या जागा राखीव आहेत त्या शिल्लक ठेवता जर आपण भरती करू शकलो तो एक त्याला पर्याय असू शकतो। त्याच्या संदर्भात मुख्यमंत्री महोदय, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय संघटनांशी बोलतील, मराठा क्रांती मोर्चाशी बोलतील, जरांगे पाटलांशी बोलतील, परंतु नोकरीमध्ये कुठेही मराठा समाजावर अन्याय होणार नाही ही दक्षता शासन म्हणून आम्ही नक्की घेऊ। अजित पवारांनी अमित शहा यांची दिल्ली भेट घेतलेली आहे, अमित शहा स्वतः महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत। मी आता राहुल शेवाळेंची भेट घेतली, त्याच्याबद्दल आपण बोलू। अजितदादांनी अमित शहांची भेट घेतली हा अगदी फार मोठा विषय आहे माझ्या दृष्टीनं। तर मी आज दिवाळीच्या निमित्तानं राहुल शेवाळेंची भेट घेतलेली आहे, त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत, त्यांना भविष्यामध्ये पुन्हा एकदा खासदार होण्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत। त्यांच्या भेटीसंदर्भात मी बोलू शकतो। अमित शहा साहेबांची आणि अजितदादांची भेट ही माझ्या दृष्टीनं फार उंचीवरची भेट आहे, ते दोघंच सांगू शकतात की त्यांच्या भेटीमध्ये काय झालं। सर, हिंदी में जानना चाहेंगे, दो शिवसेना के बड़े नेता रामदास कदम और गजानन कीर्तिकर के बीच में वाद विवाद चल रहा है, बयानबाजी दोनों साइड से बहुत हो रही है। सर, क्या कहेंगे? लोकसभा चुनाव पास है और दो बड़े नेता जो है, नहीं, इसमें मुझको ऐसा लगता है कि खुद महाराष्ट्र राज्य के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहब उसमें हस्तक्षेप करेंगे, वो दोनों से बात करेंगे और उसमें जो कुछ प्रॉब्लम है वो सॉर्ट आउट हो जाएगा। उसमें मेरे ख्याल से ऐसा कुछ वहाँ बयानबाजी चल रही है उसका परिणाम पार्टी के ऊपर हो गया है, पार्टी के ऊपर होगा, ऐसा मुझको नहीं लगता। दोनों भी सीनियर लीडर है, दोनों भी मेरे ख्याल से बहुत दिनों से राजनीति कर रहे हैं, बहुत दिनों से मैच्योरिटी का पॉलिटिक्स खेल रहे हैं, इसलिए एकनाथ शिंदे साहब उनसे बात करके जो प्रॉब्लम है सॉर्ट आउट करेंगे। दोनों बड़े नेता हैं और दोनों एक दूसरे को गद्दार का जो है शब्द का इस्तेमाल कर रहे हैं, आपको नहीं लग रहा है इससे पूरे जो है? इसलिए मैंने बोला कि वो सीनियर लीडर है, शिवसेना के नेते हैं, उसमें जो कुछ
कहना है, जो कुछ करना है, वो महाराष्ट्र राज्य के मुख्यमंत्री शिवसेना के मुख्य नेता एकनाथ जी शिंदे करेंगे। और जो नेता बयानबाजी कर रहे हैं उसके बारे में जो उनको कुछ कहना है वो खुद शिंदे साहब कहेंगे। अमित शाह से मुलाकात सर अजीत पवार की हुई है, खबरें ऐसी आ रही है कि उन्होंने एक लिस्ट दिया है जिसमें कैबिनेट विस्तार उनकी मीटिंग क्यों हो गई मुझको मालूम नहीं, वो बड़े नेता है। मैं जो आज मिला हूँ राहुल शेवाली जी को मिला हूँ यहाँ दीपावली के शुभ अवसर पर। अब उनकी मीटिंग क्यों हुई अजीत दादा ही बता सकते हैं, मैं कैसे बताऊँ। थैंक यू। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।